कॉलेजची कॅन्टीन म्हटली की पोरांच्या उधारीची छोटी चोपडी असतेच. आता आमच्या कॉलेजच्या अण्णाकडे तशी चोपडी होती, तिथेही होती. तुमच्या आमच्यासारखीच किशोरदांची या चोपडीत उधारी मांडलेली असायची. जेव्हा त्यांनी कॉलेज सोडलं ना, तेव्हा कॅन्टीन मालकाचे त्यांच्यावर ₹5 12 आणे उधार होते. आणि कॅन्टीन मालक जेव्हा केव्हा या उधारीची मागणी करायचा ते कॉलेजात असताना, तेव्हा किशोरदा तिथलंच एखादं टेबल वाजवून गाणं गात त्याला गरगरवून फिरवून सोडून द्यायचे. तेच आपलं रुपैया 12 आना मारेगा भैया. रूपमहल प्रेम गली खोली नंबर 420. एक्सक्यूज मी प्लीज. हे काय आहे तर अमर अकबर अँथनी नावाच्या सिनेमातल्या गाण्यातल्या या ओळी आहेत. पडद्यावर अमिताभ बच्चन गातोय, पण पार्श्वगायक आहे किशोर कुमार. मनमोहन देसाईंचा हा सिनेमा, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गीतकार आनंद बक्षी. हे गाणंही लिहिलं आनंद बक्षींनीच, पण जेव्हा गाणं गायला सिंगिंग बॉक्समध्ये किशोर कुमार खंडवावाले नावाचा अतरंगी आणि तितकाच कलंदर कलाकार उभा राहतो ना, तेव्हा त्याला ते जे काही सुचतं त्यावेळेला ते तो त्या गाण्यात ॲड करत जातो. गाण्याची रिदम अरेंजमेंट किंवा संगीतकारानं सजवलेली सुरावट न बदलता हा माणूस त्या गाण्याचे शब्द बदलून टाकतो. आज खरं तर मी मध्य प्रदेशातल्या खांडव्यात असायला हवं होतं. तसं ठरलंही होतं, कारण आज आहे 4 ऑगस्ट. महान पार्श्वगायक, गीतकार, संगीतकार, अभिनेता, कथालेखक, पटकथा लेखक, निर्माता, दिग्दर्शक, फायनान्सर आणि काय काय संकलक किशोर कुमार गांगुली, म्हणजे खरं तर आभास कुमार गांगुली यांचा 97वा वाढदिवस. तर मूळचे बंगाली, पण ब्रिटिशकालीन सेंट्रल प्रोव्हिन्सच्या मध्य प्रदेशात खांडव्यात वसलेल्या गांगुली कुटुंबियातलं हे शेंडेफळ किशोर कुमार. ॲडव्होकेट कुंजलाल गांगुलींच्या अशोक, अनूप आणि आभास या 3 पोरांमधला हा आभास कुमार म्हणजेच आपला किशोरदा. आमचे ठाण्यातले मित्र आहेत संजय सोनार, आणि त्यांचा एक ग्रुपही आहे किशोर प्रेमींचा. ते दरवर्षी 4 ऑगस्टला खांडव्याला जातात. यंदा त्यांच्यासोबत दादांच्या खांडव्यातल्या घरी म्हणजे गौरी कुंजला आज भेट द्यायचं ठरलं होतं, पण काय करणार, नशीब लागतं अशा ठिकाणी जायला. आणि ज्यांच्या नशिबात ते नाही आहे त्यांना काहीतरी अडचणी येतात. अशीच एक अडचण आली आहे. एक असं अपरिहार्य कारण आलंय की त्यामुळे मी तिकडे जाऊ शकलो नाही. पण याच गौरी कुंजचा जो पत्ता आहे तो त्या घराच्या बाजूच्या भिंतीवर लिहिलेला आहे. तो म्हणजे रूपमहल प्रेम गली खोली नंबर 420. किशोरदांच्या जीवनातले असे असंख्य किस्से आणि प्रत्यक्ष घटना किंवा वास्तू, माणसं ही त्यांच्या सादरीकरणात वारंवार डोकावताना दिसतात. ती अशी, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए. रूपमहल प्रेम गली खोली नंबर 420. एक्सक्यूज मी प्लीज. आनंद बक्षींनी लिहिलेल्या गाण्यातलं हे कडवं, जिथं हिरो गाण्यातून आपला पत्ता हिरोईनला सांगतोय, रूपमहल प्रेम गली खोली नंबर 420. आता ही खांडव्यात प्रत्यक्षात अस्तित्वात आहे रूपमहल प्रेम गली. असाच एक अजून किस्सा मला आठवतोय, तो म्हणजे चलती का नाम गाडी या सिनेमातल्या गाण्याचा. गाणं होतं 5 रुपया 12 आना. तुम्हाला आठवत असेल, 5 रुपया 12 आना मारेगा भैया ना 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 ना. आठवलं ना? तर झालं असं होतं की किशोरदा शिकायला इंदूरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये. तिथं शिकत असताना कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आपण काय खातो जनरली, वडापाव, मिसळपाव, भजी, नाहीतर कटिंग चाय. पण किशोरदा कॅन्टीनमध्ये नेहमी दूध जलेबी खायचे, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात. कॉलेजची कॅन्टीन म्हटली की पोरांच्या उधारीची छोटी चोपडी असतेच. आता आमच्या कॉलेजच्या अण्णाकडे तशी चोपडी होती, तिथेही होती. तुमच्या आमच्यासारखीच किशोरदांची या चोपडीत उधारी मांडलेली असायची. जेव्हा त्यांनी कॉलेज सोडलं ना, तेव्हा कॅन्टीन मालकाचे त्यांच्यावर ₹5 12 आणे उधार होते. आणि कॅन्टीन मालक जेव्हा केव्हा या उधारीची मागणी करायचा ते कॉलेजात असताना, तेव्हा किशोरदा तिथलंच एखादं टेबल वाजवून गाणं गात त्याला गरगरवून फिरवून सोडून द्यायचे. तेच आपलं रुपैया 12 आना
मारेगा भैया 5 रुपया 12 आना. आता पुढे मुंबईत आल्यावर याच खऱ्याखुऱ्या उधारीवरून त्यांनी ते अजरामर गाणं तयार केलं. सत्येन बोस दिग्दर्शक होते या सिनेमाचे आणि SD बर्मन संगीतकार. पण किशोरदांचं सचिनदांशी एक वेगळंच नातं होतं, पिता पुत्राचं कसं असतं तसं. त्यामुळे या सिनेमाच्या संगीत निर्मितीतही किशोरदा असे आगंतुकाप्रमाणे शिरलेले आपल्याला दिसतात. तर आत्तापर्यंतच्या कथनातून किशोरदा म्हणजे कलंदरपणासोबतच बिलंदरपणाचा कळस असं एक चित्र, एक परसेप्शन तयार झालेलं असणार तुमचं, नाही का? आणि नाही, ते होतच होतं. पण खरं तर हे वरवर दाखवलं गेलेलं त्यांचं रूप किंवा त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से ऐकून आपण किंवा आपल्यासारख्यांनी, म्हणजे ज्यांनी किशोरदांना हृदयात वसवलेलं आहे त्यांनीही, म्हणजे आपल्या रोमात भिनवून घेतलेलं आहे अशांनाही किशोर कुमार म्हणजे नुसता अवखळ, खळखळ आणि सळसळ नसून त्याही पलीकडचा एक प्रचंड मनस्वी, अत्यंत क्षमता ठासून भरलेला, टोकाचं अष्टपैलुत्व ज्याच्या ठायी होतं असा, पण जो आजवरही सर्वसामान्यांना न उमजलेला आणि एखाद्या न उलगडलेल्या कोड्यासारखा समोर येणारा हा कलाकार होता. हे समजून घेता आलेलं नाहीये माझ्यासारख्या कित्येकांना. दुर्दैवी आहे ही गोष्ट, पण हे सत्य आहे, त्याला नाकारून पुढे जाताच येणार नाही. आधी अवहेलना, टिंगलटवाळी, टीका सहन करत करत त्याच क्षेत्रात हिमालयाला लाजवील असं यश मिळवणं हे खरं तर एखाद्या कलाकाराच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ठरू शकते. पण हा माणूस अशा यशोशिखरावरही असमाधानीच वाटायचं. वैयक्तिक आयुष्यात ज्या स्त्रीवर प्रेम केलं तिनं याच्यासोबत लग्न तर केलं, पण त्या स्त्रीच्या आयुष्यातला पहिला पुरुष किशोर कुमार नव्हता. आणि त्या पहिल्या पुरुषावरच्या आत्यंतिक प्रेमामुळं ही स्त्री आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत कधीच मनानं किशोरदांच्या प्रेमाला समजू शकली नाही. क्षणभर कल्पना करा, आपण कोणावर तरी अत्यंत पराकोटीचं प्रेम करत असतो आणि ती व्यक्ती तुमच्यासोबतही आहे, म्हणजे तुमचं लग्नही झालंय तिच्यासोबत, पती पत्नी म्हणून समाजात वावरताय, पण असं असूनही ती मात्र तिसऱ्याच्याच विचारात कुंठत असेल, दिवसेंदिवस त्या विरहानं ती तुमच्या नजरेसमोर क्षीण होत जात असेल, तर तुमच्या हृदयाला कशी आणि किती खोलवर भोकं पडत असतील याचा आपण साधा विचारही करू शकत. किशोरदांच्या आयुष्यातही ही एक दर्दभरी दास्तान होते मधुबालाच्या रूपाने. तेव्हाचा सुपरस्टार अशोक कुमार, त्या अशोक कुमारचा भाऊ स्ट्रगलर किशोर कुमार, अशी ज्याची ओळख होती, त्या कलाकाराशी लग्न केलेल्या सुपरस्टार मधुबालानं किशोरदांना पती म्हणून स्वीकारलं. खरं, किशोरदांनी मधुबालाच्या जीवघेण्या आजारात त्याची सेवाही केली. या दरम्यान प्रचंड संघर्षांनंतर किशोरला फिल्म इंडस्ट्रीत मिळालेली स्थिरता मधुबालानं पाहिली, पण तोवर तिच्या आयुष्याची दोरी हातातून सटकली होती. लग्न किशोरदांशी झालेलं होतं, पण मधुबालाचं मन दिलीप कुमारच्या आठवणींनी विदीर्ण व्हायचं. आणि हे सारं जाणून असलेला किशोर कुमार नावाचा गायक, अभिनेता आणि हरहुन्नरी भासणारा कलंदर कलाकार तेव्हा आपल्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यातही स्ट्रगल करत होता. जिनके सीने में दर्द होता है वही अपनी हर अदा को बखूबी निभाता है, असं म्हणतात लोक. या वाक्याची प्रचिती मला किशोरदांच्या दर्दभऱ्या गीतांमध्ये वारंवार येते. अनेक गाणी आहेत, पण या नोटवर दादांनी गायलेलं एक गाणं मला आठवतं, ते म्हणजे ना कोई तेरा ना कोई मेरा फिर किसकी याद आई, किसका रास्ता देखे है दिल है सौदाई. त्यामुळे कसं आहे ना, यश पायाशी लोळण घेत असतानाही एक अपूर्णतेची भावना ज्यांच्या मनात रुंजी घालत असते त्यांना विचारा, आयुष्यात दर्द किसे कहते. अर्थात किशोरदांचा मधुबालाशी झालेला हा पहिला विवाह नव्हता, तर रुमादेवी यांच्याशी किशोर कुमारचं लग्न 1950 मध्ये झालेलं. पण 1992ला पुत्र अमित कुमारच्या जन्मानंतर काही वर्षांनी 1958 मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला. 1956ला ढाके की मलमल या सिनेमापासून सुरू झालेला सिलसिला पुढे 58ला चलती का नाम गाडी, 60 साली महलों के ख्वाब हे 3 सिनेमे एकत्र करत करत 1960ला किशोरदांनी मधुबालाला लग्नाची मागणी घातली. आधी नकार घंटा वाजवणाऱ्या मधुबालानं काहीशा नाराजीनंच किशोरदांना होकार दिला. 1961ला झुमरू आला, 1962ला हाफ तिकीट
हे सगळे मधुबाला सोबतचे किशोरदांचे सिनेमे. तर दरम्यान मधुबालाच्या हृदयाला जन्मताच भोक आहे, एक आजार आहे तो फार मोठा, आणि ती फार काळ जगू शकणार नाही हे स्पष्ट झालं होतं. तरी ती काम करत होती, त्यात ती खंगत चालली होती, त्यामागची मानसिक कारणं वेगळी होती. आणि किशोरदांनी त्या परिस्थितीत मधुबालासमोर लग्नासाठी हट्ट धरला. त्याला माहीत होतं की ही काही दिवसांची सोबती आहे. 1960ला लग्न झालं आणि पुढची 9 वर्ष किशोरदा आपलं करिअर, मधुबालाच्या दुर्धर आजारावरचे इलाज, तिची देखभाल, प्लस मनातल्या मनात मधुबालाचं दिलीप कुमारवरचं प्रेम तेही सहन करत. आणि मधुबालानं लग्नासाठी विचारूनही दिलीप कुमारनं नाईलाजास्तव धुडकावलेला तो प्रस्ताव, त्या प्रेमाचं लग्नात रूपांतर करण्यात आलेलं अपयश, यामुळे पिसलेली मधुबाला कधी कधी विमनस्क अवस्थेत किशोरदांचा अपमानही करायची. पहिलं ते जे काही प्रेम होतं, तो जो काही प्रेमभंग होता, त्याचा राग असा कुठेतरी निघायचा. रात्री अपरात्री किशोरदा मधुबालाचं घर सोडून आपल्या घरी निघून यायचे. हे सगळं किशोरदांवरच्या एका पुस्तकातही लिहिलेलं आहे. पण तेव्हा नेमकं काय घडलं असेल यावर आपण भाष्य करणं चुकीचंच आहे. खरं तर ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य होतं. एकंदरच किशोरदा म्हणजे उछलकूद, झोपून आडवा होऊन तिडवा होऊन गाणी गाणारा विदूषक, आपले पैसे आगाऊ हातात पडल्याशिवाय गाणं गायला बॉक्समध्ये न जाणारा, काम न करणारा, अब्दुल चाय में शक्कर डाला है क्या असं आपल्या मानधनाबद्दल विचारणारा कंजूस गायक अभिनेता, अर्धवट मेकअप करून लुंगीवरच सेटवर येणारा चक्रम माणूस, अशी ज्याची प्रतिमा निर्माण करून ठेवली गेली होती, तो खरं तर या सहस्त्रकातला महान अष्टपैलू कलाकार होता. त्याच्या चक्रमपणामागे काही कारणं, काही दुःख लपलेली होती, आणि ही मात्र कोणी पाहिलीच नाही. हे कारण कोणीच समजून घेतलं नाही, कोणाला समजलंही नाही. रादर आज हे जग सोडून गेल्यावर तब्बल 39 वर्षांनंतर, म्हणजे 87ला किशोरदांचा मृत्यू झाला, 39 वर्ष झाली, आणि त्यानंतरही किशोरदा आणि त्यांचा आवाज, त्या आवाजातला वेळोवेळी बदलणारा भाव, कधी आरिया जा निंदिया तू ले चल कहीं उड़न खटोले पे, दूर 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 यहाँ से दूर, यातलं जे मार्दव आहे ना, तर कधी कभी बेकसी ने मारा, कभी बेबसी ने मारा, गिला मौत से नहीं है मुझे जिंदगी ने मारा. यातला जो भारी भरकम खर्च आहे, जो किशोरदांच्या आवाजातून यायचा, याही पलीकडे त्या माणसानं आपली ओळख बनवली आहे या जगात. ज्यांना कान आहेत आणि त्या कानांना सुरांचं भान आहे, अशा कानांवर पडलेली ही एक लकीरच पुरेशी आहे. तर किशोरदा क्या चीज आहे हे सांगायला ही एक लकीरच पुरेशी आहे. होय, किशोरदा क्या चीज थी नाही, क्या चीज है. ते आजही तुमच्या आमच्यासोबत दिवसातले 24 तास असतात, तुमच्या डाऊन टाईममध्येही आणि तुमच्या आनंदातही. आपली दुःख आपण, तू कौन है तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई, फिर क्यों संसार की, ही जी काही गीतं आहेत, हे सांगता सांगता कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, हे ऐकत ऐकत विसरून जातो. सदियां बीत गई मगर किशोरदा की आवाज़ आज भी हमारे साथ है. जीने की राह ना सही मगर जीने के 100 बहाने सिखाती है, सुनाती है, दिखाती है. उस आवाज़ का आज जन्मदिन है. बहुत बहुत मुबारक किशोरदा, बहुत बहुत मुबारक.